आणि तुम्हाला काय पाहिजे तुमची लिस्ट द्या, तुम्हाला काय कामं पाहिजे ते सांगा, मी त्या पद्धतीने बजेट ठेवून निधी तुम्हाला देतो. फडणवीस साहेबांना मी बोलल्यानंतर त्यांनी आयुक्तांना सांगितलं की कलेक्टरांना पत्रव्यवहार करा, ती जागा पालिकेकडे हँडओव्हर करून घ्या. की बघा तुम्हाला आता या स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळालेलं आहे. आम्हाला जी सवतीची वागणूक आजपर्यंत मिळाली समाविष्ट गावांना, तर या समाविष्ट गावांना जी काय विकास कामे करायची ती तुमच्या माध्यमातून झाली पाहिजे या आशेने समाविष्ट गावातली जनता तुमच्याकडे पाहते. आणि त्यावेळी मग दादांनी सांगितलं की माझ्याकडनं कुणालाही दुय्यम वागणूक मिळणार नाही, सर्वांचा शहराप्रमाणे ग्रामीण भागाचाही विकास हा समतोल माझ्याकडनं केला जाईल. त्यावेळी महेशदादा त्यांच्या बरोबर आले आणि माझं उपोषण सोडायला महेशदादा होते. त्यांना जाणीव होती की आपल्याला समाविष्ट गावांच्या विकासाची तळमळ आहे. नमस्कार, मी भाऊसाहेब कोकाटे. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. आपल्याकडे एक म्हण आहे, संघर्ष जितका मोठा असतो ना, विजय तितकाच मोठा असतो. ज्या माणसाने आयुष्यभर संघर्ष केला, संघर्षाच्या गाथा गायल्या, परंतु प्रत्येक ठिकाणी संघर्ष करत असताना त्या व्यक्तीने स्वतःच्या कर्तृत्वाची पावलं निर्माण केली. समाजकारण करत असताना, समाजकारणाच्या पलीकडे लोकांचं हित जपत आणि जोपासत असताना राजकारणाच्या सारीपाठावरती ही व्यक्ती 2012ला जनमताच्या मतावरती नगरसेवक झाली. पक्ष कुठलाही असेल, परंतु त्या राजकारणाच्या सारीपाठावरती काम करत असताना जोपर्यंत तुमच्या पाठीवरती कर्तृत्वाची थाप देणारं, तुम्हाला मोटिवेट करणारं, तुम्हाला स्वाभिमानाने उभं करणारं नेतृत्व जोपर्यंत तुमच्या बरोबर येत नाही, तोपर्यंत राजकारणात तुम्ही प्याद्यासारखे असता. परंतु ज्या दिवशी तुम्हाला त्या राजकारणाच्या सारीपाठावरती वजीर म्हणून काम करण्याची संधी एखादा मोठा माणूस देत असतो, तो तुमच्या भावासारखा तुमच्या पाठीमागे उभा राहत असतो आणि मग राजकारणाच्या सगळ्या सिस्टममध्ये तुम्हाला मोटिवेट करत असतो आणि मग नजर चुकीने तुमच्या मुखातून दैवत हा शब्द येतो. अशाच पद्धतीने या शहराचं महापौर पद भूषवलेले, सलग 2 वेळा नगरसेवक असलेले सन्माननीय राहुलदादा जाधव, की एक काळ असा होता की रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं, परंतु एका असा दैवत त्यांना मिळालं का त्या दैवताने त्यांना या शहराचं महापौर केलं आणि समाजकारण करत असताना राजकारणावरती कधी स्थिर स्थावर हे व्यक्तिमत्व झालं हे त्यांनाही कळालं नाही. अशा एका दिलखुलास व्यक्तिमत्वाचं आदरणीय माझे महापौर नगरसेवक राहुलदादा जाधव यांच्याबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार दादा, मला एक सांगा, तुम्ही चिखली, जाधववाडी, मोशी, डुडुळगाव, चरोली, दिघी, तळवडे, साधारण 1997ला हे गाव सगळे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली. आता हे गाव तुम्ही साधे रिक्षा ड्रायव्हर, तुमचा प्रवास जाधववाडी, चिखली ते पिंपरी, निगडी, चिंचवड, भोसरी असा असेल, तर तुम्ही रिक्षा ड्रायव्हर होतात. राजकारणात तुम्ही आलात, राजकारणाच्या सारीपाठावरती जनतेच्या बहुमताने तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, परंतु हे बदललेली गावं, म्हणजे तुम्ही जे हे परिसरातली हे गावं पाहिली, हे खेडेगाव ते शहर, ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल, काय बदल झाला म्हणजे तुमचं खेडेगाव ते शहर याच्यामध्ये? 1997ला जेव्हा ही आपली गावं समाविष्ट झाली तेव्हा तोपर्यंत ग्रामपंचायत होती, त्यामुळे हा ग्रामीण भागच होता. त्यानंतर 2002ला पहिल्या निवडणुका झाल्या, परंतु ग्रामपंचायत आणि महानगरपालिका यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे पालिकेमध्ये कशा पद्धतीने आपण काम करावं हे आमच्या प्रतिनिधी त्यावेळी समजून घेण्यात आमचा वेळ गेला. लोकांनी आमच्या लोकांना निवडून दिलं, ते पालिकेत गेले, त्यांच्या पद्धतीने त्यांनी काम करण्यास सुरुवात केली, परंतु समजून घेण्यातच त्यावेळी 5 वर्ष गेली. दुसरी निवडणूक ही 2007ची झाली, परंतु बघा शेवटी आपलं ते आपलं असतं, दुसऱ्याचं ते दुसऱ्याचं असतं. बरोबर. आणि ह्या समाविष्ट गावामध्ये कधीही मोठी लाभाची पदे कधी या ग्रामीण भागाला मिळालीच नाही. म्हणजे 97ला महानगरपालिकेत हे गाव गेले तेव्हापासून 2002ला पहिल्या निवडणुका झाल्या, 2007ला दुसरी निवडणूक झाली, 2012ला तिसरी निवडणूक झाली, परंतु या भागाला मोठी पदं कोणती मिळाली नाही. आणि तुम्ही
मला विचारलेला प्रश्न की तळवड्यापासून चरवली दिघीपर्यंत, हो. तर या भागामध्ये तुम्ही पाहिलं तर सर्व शेतकरी कुटुंबातलीच भूमिपुत्र त्या ठिकाणी निवडून आले. 2007 नंतर जी निवडणूक झाली तेव्हा या आमच्या ग्रामीण भागामध्ये एक उपमहापौरपद शरद बोराडेंना मिळालं. सगळ्या बरोबर. नाहीतर मग क्रीडा समिती घ्या, शहर सुधारणा घ्या, अशी पदं आमच्या भागामध्ये होती. माझं मत असं आहे की जेव्हा ज्या भागामध्ये चांगली पदं मिळतात तेव्हा ती डेव्हलपमेंट होती, किंवा मग तुम्ही ज्या मतदारसंघाला जोडले जाता आणि त्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी हा जर जाणीव ठेवणारा असेल तर त्या भागाची डेव्हलपमेंट होत असते. मला 1997 पासून चांगलं राजकारण कळतं. तेव्हा मी 6 सीटर होती, पिंपरी चिखली चालवायचो, देवाळंदी चालवायचो. तेव्हा आम्ही 2002च्या प्रचारामध्ये देखील आमच्या 6 सीटर मतदारांना वाहण्यासाठी होत्या, नेहान करण्यासाठी. त्यामुळे तीही निवडणूक मी जवळून पाहिली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य खूप मोठं होतं शहरावरती. 97ला काँग्रेसचं होतं, पण राष्ट्रवादी काँग्रेसचं 2002-2007ला मग तिकीट घेण्यासाठी सुद्धा झुंबड उडायची. त्यावेळेचं राजकारण मी ते पाहिलेलं आहे. पण त्यानंतर 2012ला मी जेव्हा 2006ला राजकारणामध्ये गेलो तेव्हा मी सुद्धा हाच विचार केला होता, राष्ट्रवादीमध्ये आपल्याला तिकीट भेटणार नाही, तिथे गेलं तर आपल्याला म्हणावं लागेल मेरा नंबर कब आएगा. म्हणजे सगळी मातब्बर मंडळी तिथे म्हणलं आपला निभाव लागणार नाही, रिक्षावाल्याला कोण तिकीट द्यायचं. बरोबर. मग राजसाहेब ठाकरेंनी जेव्हा मनसे पक्ष काढला म्हणून मी त्या पक्षामध्ये एंट्री केली, त्यात प्रवेश केला. तसा मी त्या पक्षाचा फाउंडर मेंबर 2006 पासून. शहरातले पहिले नगरसेवक तुम्ही? शहरातला पहिला नगरसेवक 2012ला झालो. 12ला. आणि मी 2007ची निवडणूक नाही लढवली, डायरेक्ट 12ची निवडणूक लढवली. 6 वर्ष मी काम केलं. 12ची निवडणूक लढवली तेव्हा मी खूप मोठ्या मताधिक्याने निवडून आलो. लोकांनी सुद्धा मला आशीर्वाद दिला, जनमत दिलं. मी निवडून आलो. निवडून आल्यानंतर बघा, मनसेमध्ये काम केल्यानंतरही संघर्ष, निवडून आल्यानंतरही माझा संघर्ष झाला. म्हणजे अगदी नगरसेवक झाल्यानंतर सुद्धा मला उपोषण करायला लागलं, मला आंदोलनं करावं लागली. सभागृहामध्ये सुद्धा मला अनेक वेळा आवाज उठवावा लागला. म्हणजे आपल्या या ग्रामीण भागामध्ये जी सपत्नीक वागणूक दिली, दुजाभावाची वागणूक दिली, सवतीची वागणूक दिली. बरोबर. सवतीची वागणूक दिली. बरोबर. त्यामुळे या भागामध्ये विकास नव्हता. आणि म्हणून या भागामध्ये विकास व्हावा, अंतर्गत रस्ते नाही, ड्रेनेज नाही, लाईट नाही, पाणी नाही, अशा अनेक समस्या होत्या. त्यावर मी भांडायचो. आणि त्यावेळी भांडताना मी तुम्हाला सांगतो, एकही माझी जनरल बॉडी अशी नाही की मी समाविष्ट गावातला प्रश्न मांडला नाही. मी फक्त माझ्या चिखलीचं बोलत नव्हतो, मी समाविष्ट गाव हा शब्द वापरायचो. कदाचित मी माझा मोठेपणा सांगत नाही, परंतु सभागृहामध्ये मी बोलताना जेव्हा मी समाविष्ट गाव हा शब्द प्रयोग सभागृहात करायचो, त्यावेळी समाविष्ट गावातले नगरसेवक जेव्हा बोलायचे तेव्हा त्यांच्याही मुखातून समाविष्ट गाव हा शब्द येऊ लागला. एक गाव नाही, समाविष्ट गावाचा शब्द येऊ लागला. मी आंदोलन करायला लागलो की त्यामध्ये सत्ताधारी नगरसेवक असो किंवा दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक असो माझ्या बरोबर आंदोलन करायचे पालिकेत, त्याचे पुरावे पण माझ्याकडे. बरोबर. आणि त्यामुळे त्यावेळी परदेशी साहेब आयुक्त होते, श्रीकर परदेशी. मग त्यांनी आम्हाला त्यावेळी एक पॅकेज दिलं, विशेष पॅकेज, एक 2-2 कोटी रुपयाचं, की या 2-2 कोटीमध्ये या समाविष्ट गावातील प्रभागांचे अंतर्गत रस्ते, गटर ही अशी कामं आपली करून द्यायची. म्हणून त्यांनी आम्हाला ते पॅकेज दिले. मग त्यामध्ये बऱ्यापैकी आमची कामे चालू झाली. पण एक चांगला, सुदैवाने एक चांगला दिवस आम्हाला असा उगवला की त्यावेळेस स्टँडिंग कमिटीचे चेअरमन महेशदादा लांडगे झाले. मग दादा चेअरमन झाले. साधारण ही घटना 2013ची दुसऱ्या वर्षाची, निवडून आल्यावर दुसऱ्या वर्षाची. ते दादा चेअरमन झाल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा दादांना शुभेच्छा देण्यासाठी स्टँडिंग हॉलला आम्ही जमा झालो त्यावेळी नगरसेवकांचं मनोगत घेतलं जायचं. मग मनोगत घेताना मी एवढंच सांगितलं की दादा तुम्ही स्टँडिंग कमिटी चेअरमन झाले, परंतु आजपर्यंत ज्या पद्धतीनं सवतीची वागणूक समाविष्ट गावांना मिळाली, मी मनसेत होतो, बोलायला पण बिंदास, बरोबर, आणि सभागृहात पण मी बोलायचो,
अगदी पूर्ण शहराने म्हणजे पहिल्यापासून निर्भीड व्यक्तिमत्व. हा बिंदास बोलायचो. हा. आणि आमचे आंदोलन पण तेव्हा त्याच पद्धतीने त्याच व्हायचे. पद्धतीने. मी त्यावेळी सुद्धा दादांना बोललो की बघा तुम्हाला आता ह्या स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळालेलं आहे. आम्हाला जी सवतीची वागणूक आजपर्यंत मिळाली समाविष्ट गावांना, तर या समाविष्ट गावांना जी काय विकास कामे करायची ती तुमच्या माध्यमातून झाली पाहिजे, या आशेने समाविष्ट गावातली जनता तुमच्याकडे पाहते. अरे वा. हा. आणि त्यावेळी मग दादांनी सांगितलं की माझ्याकडनं कुणालाही दुय्यम वागणूक मिळणार नाही, सर्वांचा शहराप्रमाणे ग्रामीण भागाचाही विकास हा समतोल माझ्याकडनं केला जाईल, अन्याय करणार नाही, अन्याय होणार नाही, असं दादा त्यावेळी बोलले. आणि दादांनी तो शब्द पाळला. दादांनी शब्द पाळला. स्टँडिंग कमिटी चेअरमन झाल्यानंतर मी असेल, नितीन आप्पा असेल, दत्ता काका, स्वर्गीय दत्ता काका साने असेल, आम्ही सर्वजण ग्रामीण भागातले नगरसेवक यांना खूप निधी दादांनी त्यावेळी दिला स्टँडिंगला असताना. आणि त्यामुळे कारण दादांना माहिती होतं माझं उपोषण सोडायला सुद्धा दादा आले होते. दादा होते, आयुक्त शिखर परदेशी होते, पालिकेच्या पायरीवरती नाही जाधववाडीच्या चौकामध्ये केलं होतं. आयरवाडीच्या चौकामध्ये मी उपोषण केलं होतं. मी 4 दिवस बिना अन्न पाण्याचं उपोषण केलं होतं. अरे बाप. मग त्यावेळी जास्त लीड स्वर्गीय दत्ता काका सानेंनी घेतलं. त्यांनी तेव्हा राजीव जाधव आले आयुक्त, श्रीकर परदेशींची बदली झाली आणि राजीव जाधव आले. राजीव जाधवांना दत्ता काका घेऊन आले आणि त्यावेळी महेश दादा त्यांच्या बरोबर आले. आणि माझं उपोषण सोडायला महेश दादा होते. त्यांना जाणीव होती की आपल्याला समाविष्ट गावांच्या विकासाची तळमळ आहे. त्यामुळे त्यांनी मग आम्हाला विशेष बघा त्यांनी काय विचार केला, तळवड्यापासून तर चरवली दिघीपर्यंत जेवढे नगरसेवक त्यांची सेपरेट मिटिंग लावली. फक्त समाविष्ट गावांची मिटिंग लावली नगरसेवकांची. आणि तुम्हाला काय पाहिजे तुमची लिस्ट द्या, तुम्हाला काय कामं पाहिजे ते सांगा, मी त्या पद्धतीने बजेट ठेवून निधी तुम्हाला देतो. मग आम्हाला विश्वास वाटला की हा माणूस समाविष्ट गावांसाठी काहीतरी करू शकतो. दूरदृष्टी होती. आणि त्या दूरदृष्टीतून आमची कामे झाली. आमची कामे झाल्यानंतर ती कामं झाल्या मग कामं आमची चालू व्हायला लागली. त्यानंतर ती त्यांची विधानसभा आली. आणि त्यांची विधानसभा आल्यावर मग आम्हाला जर निधी जो माणूस देतो त्यांच्याबरोबर जाणं आम्हाला योग्य वाटलं. बरोबर आहे. ज्यांनी आपल्याला पडत्या काळात मदत केली त्याच्याबरोबर उभं राहणं आपलं काम. मग मी एकटा नाही गेलो. मग बापू भालेकर होते, सुरेश तात्या होते, अरुणाताई भालेकर होत्या समाविष्ट गावातले. त्यानंतर माझे नगरसेवक होते बरेच. त्यानंतर स्वर्गीय दत्ता काका साने होते, मी होतो, इकडनं चरवली तर नितीन आप्पा काळजे होते. असे भरपूर नगरसेवक ज्यांना दादांनी या गावांसाठी निधी दिला, त्या नगरसेवकांनी जाण ठेवून दादांच्या बरोबर दादा आमदार झाले. दादा त्यावेळी अपक्ष निवडून आले. अपक्ष निवडून आल्यानंतर या गावांमध्ये दादांनी खूप कामे केली, कायम संपर्कात राहिले. आणि संपर्कात राहिल्यानंतर 2017ला म्हणजे पहिलं दादांनी आम्हाला अपक्ष काम करायला लावलं. आणि पुन्हा आम्हाला सांगितलं की मी भाजपला जॉईन होतोय, तुम्ही येत असाल तर आपण त्यामध्ये काम करू. मला एक सांगा, काही लोक असे म्हणतात की दादांनी वैयक्तिक निर्णय घेतला, पण 2014ला ज्या नगरसेवकांनी दादांना सहकार्य केलं, 2014ला जे सगळे नगरसेवक दादांबरोबर गेले, या सगळ्यांना विश्वासात घेऊनच भारतीय जनता पार्टीत जायचा निर्णय. बघा तुम्हाला एक उदाहरण देऊ का मी. स्वर्गीय दत्ता काका साने आम्हाला जेव्हा प्रवेश करायचा होता ना बीजेपी मध्ये, तेव्हा सर्व नगरसेवक बरोबर होते, काकांचा विरोध होता. तर त्यांच्यामध्ये दूत मीच होतो ना. हे साने फॅमिलीला पण माहिती आहे, जाधव फॅमिलीला पण माहिती आहे. बरोबर. काकांची 3 वेळेस मी वेळ घेतली काकांची की आपल्याला फडणवीस साहेबांना भेटायला जायचं. काकांचा कल राष्ट्रवादीकडे होता, पण त्यावेळी काका यायला तयार झाले. आणि गणपतीचा काळ होता, गणपती बसणार होते, गणपतींच्या आरत्यांचा दिवस होता. त्यावेळी काकांनी वेळ दिली. आणि त्यावेळी फडणवीस साहेबांना भेटण्यासाठी जायचं होतं, ते मुख्यमंत्री होते. आणि मग जायचं ठरल्यानंतर काका म्हणले तुम्ही कधी वेळ घ्याल, आणि आता तर आरत्या चालू आहेत, मला यायला जमणार नाही. याचा अर्थ असा की दादांनी सर्वांना विचारून हा निर्णय घेतलाय. सर्वांना विचारून, हे सर्वांना माहिती आहे, सर्वांना विचारून निर्णय घेतला. फडणवीस साहेबांना भेटलो तेव्हा पण मी फडणवीस साहेबांना सुद्धा बोललो. म्हणलं साहेब, आमच्या गावचं गायराने गट नंबर 539 आटासाठी, खेळासाठी मैदान आणि गार्डनसाठी ते तळे गार्डनची जागा, हे जर तुम्ही देत असेल तरच मी भाजपमध्ये येणार. म्हणजे तुम्ही त्या टायमाला दादांबरोबर राहून दादांसमोर निर्भीडता फडणवीस साहेबांना बोललो, जर तुम्ही हे देणार असेल
तर आम्ही भाजपमध्ये, मी भाजपमध्ये प्रवेश करणार, नाही तर मी मनसेतच बरा आहे. फडणवीस साहेब त्यावेळी मला बोलले, तुम्ही जी मागणी केली ती मागणी आम्ही पूर्ण करू. आणि माझ्या समोर दादांना विचारलं कुठं जागा आहे काय, दादांनी सांगितलं जागा आहे. दादांनी व्यवस्थित त्यांना माहिती दिली, माझ्यापेक्षा व्यवस्थित माहिती दिली. मग ते म्हणले आपण जागा देऊ. 2017ला मग भारतीय जनता पार्टीत आम्ही प्रवेश केला. आम्ही निवडून आलो. निवडून आल्यावर सत्ता पण आली. सत्ता आल्यानंतर आम्ही, माझ्या डोक्यामध्ये फक्त तेवढंच की आपल्याला ही जागा घ्यायची, गट नंबर 539. फडणवीस साहेब आले आणि त्यानंतर आयुक्त आपले हार्डीकर साहेब होते, श्रावण हार्डीकर. मग हार्डीकरांना सांगून फडणवीस साहेब जेव्हा धिंगरा मैदानावर आले तेव्हा फडणवीस साहेबांना मी बोलल्यानंतर त्यांनी आयुक्तांना सांगितलं की कलेक्टरांना पत्रव्यवहार करा, ती जागा पालिकेकडे हँडओव्हर करून घ्या. तेव्हा ती जागा मिळाली. मग हे सर्व होत असताना जेव्हा 2017ला सत्ता आली तेव्हा दादांनी पहिलं महापौर कुणाला केलं? शहरातला माणूस केला का? नाही, समाविष्ट गावांना न्याय दिला. सरवलीचे नितीन आप्पा काळजे पहिले महापौर झाले. बरोबर. दुसरे महापौर 1.25 वर्षांनी करण्याची वेळ आली, दादांनी मला महापौर केलं. समाविष्ट गावातला न्याय, म्हणजे त्यावेळेस जो शब्द दिला तो पाळला, तो शब्द त्यांनी पाळला. समाविष्ट गावातले दोन्ही महापौर केले. आणि या 5ही गावांमध्ये तुम्ही जर आज बघाल तर तुमचा पहिल्या प्रश्नाचं माझं हे उत्तर की 2002चा ग्रामीण भाग आणि 2017चा 18चा ग्रामीण भाग यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. दळणवळण वाढले, डेव्हलपमेंट वाढले. 2012-13ला आपल्या इथे ही स्कीम पद्धत, जेवी पद्धत चालू झाली, कंस्ट्रक्शन चालू झाले. त्यावेळेसचा रेट बघा आणि आजचा रेट बघा. जर त्यावेळेसचा रेट आणि आजचा रेट हा जर हाय तोच राहिला असता किंवा मायनस झाला असता तर तुम्ही समजून घ्यायचं डेव्हलपमेंट या भागात झाली नाही. बरोबर. आणि जर तुमचा 2-3 पटीने रेट वाढलाय तर समजून घ्यायचं डेव्हलपमेंट झाली. विकास झाला तरच लोक तुम्हाला रेफर करणारे, येणारे लोक एखाद्या एरियाला राहण्यासाठी पसंती का देतात? त्या भागाची डेव्हलपमेंट पाहून. ती डेव्हलपमेंट झाली म्हणून लोकांनी या भागाला राहण्यासाठी पसंती दिली. मग त्यामध्ये चिखली असेल, मोशी असेल, डुडुळगाव असेल, चरवली असेल, या भागामध्ये लोकांनी राहण्यासाठी पसंती दिली. हजारोनी फ्लॅट झाले, लाखांनी लोकसंख्या वाढली. बरोबर. का वाढली? तर या एरियामध्ये पसंती दिली लोकांनी राहण्याची, म्हणून ही लोक आली. आणि म्हणून अशा पद्धतीने ही डेव्हलपमेंट आपल्या भागामध्ये झाली. मला एक सांगा महापौर दादा, तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून फार वेळा अशी चर्चा होते, मग ते विरोधक असतील त्यांना तो लोकशाहीने अधिकार दिला, परंतु ते अशी चर्चा करतात की विकास काम करत असताना दादा हुकुमशाही पद्धतीने वागतात. बरोबर आहे ना, त्यांचं जो काम करतो तो चुकतो. बरोबर. हे त्यांच्या दृष्टीने झालं. मग आजपर्यंत 2014 पर्यंत, मी दादा बरोबर आहे म्हणून बोलत नाही, 2014 पर्यंत एकही प्रोजेक्ट नाही दिसला कुणाला. कुणाला वाटलं नाही एखादा प्रोजेक्ट आणावा, या भोसरी मतदारसंघामध्ये आणावा, या ग्रामीण भागामध्ये आणावा. आता तुम्ही जर मला प्रश्न विचारला की दादांनी काय काय प्रोजेक्ट आणले, तुम्हाला मी काय काय सांगू? प्रत्येक गावावाईज प्रोजेक्ट सांगतो मी तुम्हाला. बरोबर. प्रत्येक गावावाईज. त्याचा साक्षीदार पण मी आहे. तुम्ही महापौर राहिलात, महापौर नेतृत्वाखाली काम महापौर होतो म्हणून मला माहिती आहे ना काय काय प्रोजेक्ट आणला. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो. बरोबर आहे. हुकुमशाही नाही, मी हुकुमशाही हा शब्द जाणीवपूर्वक वापरला. हो, कारण नरेटिव्ह मध्ये विकास झालाच नाही असं म्हणणं आहे. आणि काहींचं म्हणणं असं आहे की बाबा नगरसेवकांनी लिहिलं की आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली. बरोबर. परंतु शेवटी विकास करत असताना तुम्हाला पाठीराखा कोणतरी लागतो. लग्न पत्रिका छापली ना तरी वर लिहितात गणरायाच्या आशीर्वादाने. हो, बरोबर आहे. ते आपलं दैवत आहे. बरोबर. हे आमचं दैवत आहे ना. ज्या विश्वासाने, ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलं त्या जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी ज्या आमदारांनी आमच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणून ती कामं आम्ही करू शकलो, ते आमचं दैवतच आहे. बरोबर आहे, प्रश्नच नाही. आम्ही नाकारूच शकत नाही. ते तर तुम्ही जाहीर कार्यक्रमात पण सांगा. आणि जी नावं ठेवतात स्वार्थापोटी ज्यांना वाटत असेल की हुकुमशाही झाली, ते बाजूला गेले. आम्हाला वाटलं आमची कामं दादांनी केली
म्हणून आम्ही दादाला दैवत मानणार. पण तुम्हाला असं मानायचं आहेच की समाविष्ट गावं, हो, त्याच्यावर भोसरी विधानसभा मतदारसंघ, आणि दादांनी भोसरी विधानसभेपुरतं काम केलंच नाही तर पूर्ण पिंपरी चिंचवड शहरासाठी केलं. शहराचा नेता म्हणूनच दादांका ओळखलं जातं. हा. आणि दुसरा विषय, या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडीअडचण येते, ज्या ठिकाणी संकट येतात, त्या ठिकाणी धावून जाणारा हा श्रावण आहे. बरोबर आहे. पूर परिस्थितीमध्ये कोल्हापूर, सांगलीचं पूर, कोल्हापूर झालं, सांगली झालं, बरोबर, या भागामध्ये चिपळूण, कोकणामध्ये, खाली कोकणामध्ये, या रत्नागिरी या भागामध्ये मदत करणारा आमदार कोण आहे? 100 गाड्या, 150 गाड्या, अगदी माणसांच्या अन्नधान्यापासून तर जनावरांच्या चाऱ्यापर्यंत, गोमातेचं दान सुद्धा केलं त्यांनी. एवढं करून पुन्हा तो परिवार सुस्थितीत यावा म्हणून गोदान पण केलं. बरोबर आहे. एवढा विचार करणारा आमदार जो असेल तो आपल्यासाठी दैवतच आहे. बरोबर. मग या लोकांना मदत केली. आता तुम्ही पाहिलं तर आता ही विधानसभेची निवडणूक लागली, तिकडच्या लोकांनी आमचा देव म्हणून त्या लोकांनी दादांच्या प्रचारामध्ये सहभाग घेतला. बरोबर. का घेतला? ती कर्तव्याची जाणीव पेड करून लोक आणली नव्हती, बरोबर, हृदयातून आली. बरोबर. का तर त्यांच्या संकट समयी त्यांना दादांनी मदत केली म्हणून ते आले. बरोबर. माझं पण तेच सांगणं आहे, या भागाला ज्या व्यक्तीने न्याय दिला त्या व्यक्तीचं गुणगान आम्ही गाणार, आणि तो हक्क आहे, हक्क आहे. कारण या भागाकडे जे दुर्लक्ष झालं होतं ते दुर्लक्ष पूर्णपणे मिटून टाकायचं काम दादांनी केलं आणि या भागामधला सर्वांगीण विकास करण्याचं काम दादांनी केलं आणि म्हणून या भागाची डेव्हलपमेंट वाढली. मला एक सांगा दादा, आता निवडणुका लागल्यात, बिगुल निवडणुकींचं वाजलंय, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु विरोधकांचं असं म्हणणं आहे की 10 वर्षामध्ये या ठिकाणी काही विकासच झाला नाही. आणि तुमचं असं म्हणणं आहे की 10 वर्षात विकास झाला, इथं इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं, डेव्हलपमेंट वाढली, इथं लोकसंख्या वाढली, घरांची संख्या वाढली. मग ह्या दोन गोष्टी विभिन्न वाटत नाहीत का तुम्हाला? मग ते कोणत्या दृष्टिकोनातून पाहत असेल? बर, आता जे आरोप करतायत त्यांचं ते काम आहे, लोकशाहीने त्यांना अधिकार दिला. बरोबर आहे. मी तुम्हाला तळवड्यापासून सांगतो. तळवड्यामध्ये एक मोठा प्रोजेक्ट आता मंजूर केला. हो, बरोबर. तुम्ही तळवड्यापासून पुढे आल्यानंतर चिखलीमध्ये आलं, संतांची परंपरा आहे, संतांचा इतिहास आहे त्या गावाला. श्री क्षेत्र टाळगाव चिखलीमध्ये मग संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना ज्या गावामध्ये टाळ टाकले, बरोबर बरोबर, त्या ठिकाणी टाळाचं मंदिर आहे. हो, चिखली गावामध्ये संतपीठ झालं. बरोबर. हे कोणी केलं हा माझा त्यांना सवाल आहे. दुसरा विषय, चिखली गावामध्ये प्रेक्षागृह झालं, टाउन हॉल झालं. बरं, चिखली गावामध्ये जाधववाडीमध्ये शाळेची इमारत झाली. राजे शिवाजीनगरमध्ये महिला पुरुष व्यायामशाळा झाली. बरं, जाधववाडीमध्ये तळई गार्डन झालं. बरं, चिखली गावातली स्मशानभूमी वाटती का एखाद्या गार्डनमध्ये आल्यासारखं वाटतं. बरोबर बरोबर बरोबर. ही कामं झाली. काही डीपी रस्ते झाले, काही राहिले. ही कामं झाली का नाही झाली? बरोबर. बरं, मोशीमध्ये आल्यानंतर जगातील सर्वात मोठा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा 140 फुटाचा स्टॅच्यू, त्याचं काम चालू केलंय का नाही केलं? केलं. बरोबर. पण त्याच्यावरती राजकारण होतंय असं वाटत नाही तुम्हाला? आता मला असं म्हणावं लागेल, जे मी तुम्हाला माजी महापौर आणि नगरसेवकाच्या भूमिकेतून विचारतो. बरोबर ना? बर, 140 फुटाचा पुतळा दिल्लीवरनं असं एकाच गाडीवर आणायचा होता का? नाही. बरोबर. त्या ठिकाणी तयार करून आणायचा होता का? या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्याचे पार्ट आणून इथं ते बनवायला लागेल. बरोबर बरोबर. बरं, आता ही संतांची भूमी आहे, संप्रदायाची, अध्यात्माची आहे. बरोबर. एखादी मूर्ती बनवल्यानंतर, एखाद्या मंदिरात बसवल्यानंतर त्याला आपण प्राणप्रतिष्ठा करतो. बरोबर बरोबर बरोबर. प्राणप्रतिष्ठा करतो. तोपर्यंत त्या मूर्तीला घनाचे आणि छन्नीचे गाव सोसावे लागतात, कुणी असेल. त्याच पद्धतीने धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा बसवायचा, तो पार्टली बसतो. आणि यांनी मोजडीला तडे गेले म्हणून सांगितलं. मग त्याच्यावर सुतार साहेबांनी जेव्हा सांगितलं की या मोजडीचे अजून 4 तुकडे कट करून मग ती बसवायचे. बरोबर. म्हणजे
पार्टली आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसवणार आहे 140 फुटाचा. ते काम सुद्धा चालू आहे. हे झालं मोशीमध्ये. 850 बेडचं हॉस्पिटल कुठं होतंय? मोशीमध्येच होते. बरोबर. क्रिकेटचं स्टेडियम कुठं होतंय? मोशीमध्ये होतं. बरं, ज्या ठिकाणी आपण मोशीच्या वरती कृषी प्रदर्शन भरतं एक्झिबिशन सेंटर, ते मोशीमध्येच आहे. बरोबर. बरं, तुम्ही पुढे चरवलीमध्ये गेल्यानं डुडुळगाव, तिथे डेव्हलपमेंट झाली. डीपी रस्ते त्या ठिकाणी झाले. बरोबर. प्राधिकरणामध्ये एका सेक्टरमध्ये त्या ठिकाणी संविधान भवन होते. हो, बघा, भूमिपूजन नुकतंच झालं. भूमिपूजन झालं. दादा म्हणजे सर्व समाजाला एकत्रित घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे. बरोबर. चरवलीमध्ये डेव्हलपमेंट झाली. बरोबर. चरवलीमध्ये पहिला आलेला व्यक्ती जर आता परत आला तर त्यांना कळत नाही त्याला बालेवाडीचा रस्ता कोणता आहे. बरोबर. बरं, मोठे मोठे प्रोजेक्ट चरवलीमध्ये पण आले. बरोबर. कोणत्या गावाला दादाचं दुर्लक्ष झालं आणि कोणत्या गावात काम झालं नाही, कोणत्या गावात विकास झाला नाही, आता या विरोधकांनी त्या त्या ठिकाणी जाऊन पाहावं आणि नंतर टीका करावी. ज्या व्यक्तीने काम केलं त्या व्यक्तीने काम केलंच. आधी केले मग सांगितले. एखादा मोठा झाला ना तर त्याला मोठं म्हणायला शिका. हे आपलं धोरण आहे, संस्कृती, ही आपली संस्कृती आहे. हे अशा पद्धतीने झालं पाहिजे. परंतु एक राजकीय हवेसापोटी टीका टिप्पणी होत राहते आणि ते काय लोकशाहीचा अधिकार असल्यामुळे कुणी कुणावर टीका करते. आता आम्ही 2006 पासून संघर्षातच आलोय. बरोबर. आजपर्यंत सुद्धा आमच्यावर टीका होतात. बरोबर. पण आपण पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट. बरोबर. आजपर्यंत आपण सुद्धा दादांनी सुद्धा टीका केली नाही आणि आपण सुद्धा कुणावर टीका केली नाही. आमचे पण व्हिडिओ सोडले जातात, एखादी बाईट एखाद्या पत्रकाराला देऊन सोडली जाते, एखादी बातमी सोडली जाते, कोणताही आधार न घेता. माझं मत असं आहे, एखाद्याने आपल्यावर आरोप करायचा ना, पुराव्यानिशी आरोप करावा, समोर आरोप करावा, पुराव्यानिशी आरोप करावा. त्याला पुराव्यानिशी उत्तर राहुल जाधव देणार. आणि काम करतो तो चुकतो. मग मी बोललो ना, काम करतो तो चुकतो आणि जो काम करत नाही तो बिनचूक बरोबर असतो. बिनचूक बरोबर असतो. बरं, आता या गावांमध्ये आम्ही सर्वांच्या सुखदुःखात आहे ना. बरोबर. तुम्ही पाहिलं तर मी एक बैलगाड्यावाला पण आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा संपूर्ण बैलगाडा घाटावर मी गेलेलो आहे. आमची बैल नेली, नंबर पण आलेला आहे. बरोबर. आमचे सर्वांशी संबंध आहेत. आम्ही सर्वांच्या सुखदुःखात जातो. त्याच पद्धतीनं तळवड्यापासून चरवली, दिघी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापौरपद भूषवलं म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी सर्वांच्या सुखदुःखात आहे. बरोबर. आता प्रत्येकाच्या सुखदुःखात जायची ही प्रेरणा तर दादाकडनंच मी घेतली. नाही तर मी पहिले चिखलीच्या सुखदुःखात असायचो. बरोबर. दादा सगळीकडे जातात, आम्ही पण सगळीकडे जायला लागलो. बरोबर. म्हणजे दादा ही व्यक्ती सर्वांच्या सुखदुःखामध्ये पण सहभागी होते. बरोबर. म्हणजे जे व्यक्तिमत्व या भोसरी विधानसभेला लाभलं ते सर्व गुण संपन्न आहे. असा आमचा म्हणजे वैयक्तिक आमचं मत आहे. हे सर्व गुण संपन्न आहे. सर्वांच्या सुखदुःखात आहे, विकास कामात आहे, या समाविष्ट गावांवर लक्ष देणार आहे आणि या पिंपरी चिंचवड शहराचं नेतृत्व करणार पण आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पण होते. बरोबर. म्हणजे ते पण आहे. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बोलताना आता तुम्हाला मी आवर्जून सांगेल, आजपर्यंत जेव्हा या विधान भवनाची निर्मिती झाली तेव्हापासून असा एकही आमदार नसेल की त्याचं स्टेटस संपूर्ण महाराष्ट्रातल्या व्यक्तीने ठेवलं होतं. बरोबर. बरोबर. असा हा पहिला आमदार आहे की संपूर्ण महाराष्ट्राच्या हिंदुत्ववादी आमदार आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या व्यक्तीने अगदी आपल्या महाराष्ट्रातले जी लोक परदेशात आहेत त्यांनी सुद्धा स्टेटस ठेवलं होतं. म्हणजे मला या तुमच्या सगळ्या चर्चेतून जाधव साहेब एकच गोष्ट लक्षामध्ये आली का नेतृत्व जर स्थानिक असेल, माझं वाक्य, नेतृत्व जर स्थानिक असेल तर विकासाला प्रचंड चालना मिळते. बरोबर. आणि मला वाटतं 2014 नंतर ते घडलं असं तुमचं म्हणणं आहे. खरंय. कारण नेतृत्व स्थानिक होतं. त्या स्थानिकांच्या गरजा, मूलभूत गरजा, स्थानिकांच्या अडचणी, स्थानिकांना काय लागतंय हे सगळं त्यांना माहिती होतं. बघा, स्थानिक नेतृत्व असेल आणि निर्णय क्षमता असेल, महत्वाचं निर्णय क्षमता जर असेल, बरोबर, तर त्या व्यक्तीला जर या मातीतला भूमिपुत्र असेल, बरोबर, तर त्या व्यक्तीला जाण असते. बरोबर. आणि म्हणून दादांना जाणीव आहे ह्या गावाला काय अपेक्षित आहे, त्या गावाला काय अपेक्षित आहे.
म्हणजे तळवडे झालं, तळवड्याला काय अपेक्षित आहे, चिखलीला काय अपेक्षित आहे, मोशीला काय अपेक्षित आहे, डोडुळगाव, सरवली, बरोबर. दिघी, बोराडेवाडी यांना काय अपेक्षित आहे. बरं, कुस्ती केंद्र जे भोसरीमध्ये झालं, बरोबर. ते दुसऱ्या गावात का नाही? दुसऱ्या गावात पैलवान नाही असं नाही, पण भोसरीमध्ये एक इतिहास आहे. बरोबर आहे. भोसरीच पैलवानांची ओळखली जाते. बरोबर. भोसरी ही पैलवानांची ओळखली जाते, म्हणून तिथं कुस्तीच केंद्र केलं. बरोबर. म्हणजे आणि दादा एक पैलवान आहे. बरोबर. एक क्रीडा तपस्वी आमदार म्हणून दादांकडे पाहिलं जातं. बरोबर. आणि म्हणून ज्या गावाला जे पाहिजे ते त्यांनी दूरदृष्टी ठेवून त्या गावाला ते दिले. म्हणजे राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आध्यात्मिक सगळ्या क्षेत्राची जाण असणारा सर्वगुण संपन्न असा एकच शब्द असेल, सर्वगुण संपन्न. सर्वगुण संपन्न सर्वगुण अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे दादाकडे पाहतो. दादा, मला आता फक्त एकच जाता जाता प्रश्न विचारायचा आहे की आपण आपल्या कुटुंबात असेल, आपण आपल्या गावात असेल, आपण आपल्या शहरामध्ये असेल, जेव्हा आपण सामाजिक राजकीय काम करतो, समाजासाठी काम करतो, कारण शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करता, ज्या समाजाने आपल्याला निवडून दिलंय त्या समाजाचं आपण देणं लागतो. ते देणं कोणतं आहे? तर देणं हे विकास आहे. तो विकास करण्याचा प्रयत्न तुम्ही केला, सगळ्यांनी केला, दादांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सगळेजण करतात. तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यामध्ये अशी एक घटना आहे की ती चिरंतकाल तुमच्या मनामध्ये कायमस्वरूपी कोरून ठेवलेली असेल दादांच्या बाबतीत? मी 2012ला पहिल्यांदा निवडून आलो, 2017ला दुसऱ्यांदा निवडून आलो, 2018ला दादांनी जेव्हा महापौर पदासाठी माझं नाव लावलं ना, ती घटना माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी आणि संपूर्ण आमच्या सर्व या भागासाठी ही खूप म्हणजे एक भाग्याची गोष्ट होती. आणि त्यावेळी बातमीच अशी होती, एक रिक्षावाला या आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेचा महापौर झाला. हे नाव कुणामुळे लागलं? दादामुळे लागलं. तो आमच्या दोघांच्या एक क्षण होता की का नाव लागलं. आणि दादांना मला भेटायचं होतं. तोपर्यंत मी महापौर पदाचा फॉर्म भरत नव्हतो. जोपर्यंत दादांना भेटत नाही तोपर्यंत मी सांगितलं होतं मी फॉर्मच भरणार नाही महापौर. आणि त्यावेळी दादा याच्या कॉलनीमध्ये होते आणि दादा मला सांगत नव्हते, कारण दादांना माहिती होतं की त्यावेळी ते आनंद अश्रू दादांच्या पण डोळ्यात येणार आणि माझ्या पण डोळ्यात येणार, एवढा संघर्ष आमच्या दोघांचा पण होता. मग त्यावेळी मला जेव्हा कळलं दादा याच्यामध्ये, मी याच्यामध्ये गेलो तर दादा आपल्या रूम मध्ये जाऊन बसले, पण माझ्या समोर येईना. एवढा मोठा पैलवान, जेव्हा मी मिठी मारली तेव्हा गळ्यात पडून रडला. तेव्हा त्यांचं वाक्य होतं, मला माहिती होतं हे होणार आहे म्हणून मी भेटत नव्हतो म्हणले. नाही, दुसऱ्याचं मन जाणणारा, दुसऱ्याची कदर करणारा आमदार म्हणून मी महेश दादांकडे पाहतो. दुसऱ्यांच्या सुखदुःखामध्ये कायम सहभागी होणारा आणि विशेष म्हणजे दिलेला शब्द पाळणारा आमदार. बरोबर. अनेक नेते या शहरात होऊन गेले, तुम्हाला माहितीये, मला माहितीये. अनेकांची उंबरठे जिजवले अनेक नेत्यांनी. दुसऱ्या ट्रम मध्ये महापौर कुणाला होता आलं नाही. केवळ दादासारखा पाठीराखा होता म्हणून नितीन आप्पाला पण आणि मला पण या शहराचं महापौर होता आलं. हा क्षण मीच काय, माझं कुटुंब सुद्धा कधीच विसरू शकत नाही, कधीच विसरू शकत नाही. एवढं मोठं पद दादांनी मला दिलं. अनेक वेळा त्या पदाला विरोध झाला, सर्व गोष्टी झाल्या, पण तुम्हाला सांगितलं ना, शब्दाचा पक्का म्हणून दादाकडे पाहिलं जातं. दादांनी सांगितलं होतं मी राहुल दादालाच महापौर करणार, आणि त्यांनी मला तो शब्द, मला महापौर पद देऊन पूर्ण करून दाखवला. म्हणून तो प्रसंग जो होता तो प्रसंग विसरू शकत नाही. अगदी माझी आई सुद्धा दादांच्या गळ्यात पडून रडली, तेव्हा माझे वडील सुद्धा दादांच्या गळ्यात पडून रडले. म्हणजे अनपेक्षित होतं. राजकारणात मी का आलो? बरोबर. हा पहिला मुद्दा होता माझा. माझा बैलगाडा आहे, बैलगाडीच्या पुढे नगरसेवक नाव लागावं म्हणून मी राजकारणात आलो. मला दत्तगुरु महाराजांनी एवढा आशीर्वाद दिला, दादांनी एवढं सहकार्य केलं,
की त्या बैलगाड्याच्या पुढे माझं महापौर पद नाव लागलं आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली आणि ती संधी मला मिळाली जनतेची सेवा करता करता ते अजून कशी सेवा होईल त्यासाठी मदत महेशदादांची मिळाली आणि म्हणून मी या जनतेची सेवा करत राहिलो, अखंडपणे मी सेवा करत राहील. मंडळी, जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी बोलतो करतो, संघर्षाचा प्रवास करत असताना आयुष्यात राजकारणाच्या सारीपाठावरती ना कुणीतरी परीस म्हणून यावं लागतं. ते परीस होण्याचं काम आमदार महेशला दादा लांडगे यांनी केलं. राहुल दादा जाधवांसारखा एक साधा रिक्षा 6 सीटर रिक्षा चालवणारा माणूस, परंतु समाविष्ट गावांचा प्रश्न बरोबर घेऊन, दादांना बरोबर घेऊन 2013-14 स्थायी समितीचे सभापती असताना काय न्याय दिला, तो न्याय समाविष्ट गावांना दिला आणि तिथून पुढे ही मैत्रीची जोड निर्माण झाली. जेव्हा एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलत असताना डोळ्यामध्ये अश्रू येतात, कंठ दाटून येतो ना, तेव्हा ते प्रेम मिळवण्यासाठी आणि ते प्रेम करण्यासाठी तेवढ्याच लाख मोलाची माणसं लागतात. आणि अशी लाख मोलाची माणसं, सहकारी कमवायला माणूस सुद्धा देवत्व प्राप्त लागतो. मी देवत्व हा शब्द जाणीवपूर्वक मांडला या ठिकाणी. याचं कारण फक्त एकच आहे की जेव्हा अशी भक्ती राजकारणात आपल्या नेत्याची भक्ती करणारी माणसं निर्माण होतात तेव्हाच यश मिळत असतं. आपल्याकडे एक म्हण आहे की कर्तृत्वान माणसाला नेतृत्व करण्याची संधी मिळते. कर्तृत्वान माणसाला नेतृत्व करण्याची संधी मिळते. नेतृत्वाला दातृत्वाची जोड मिळाली की मग तुमच्या कर्तबगारीचा सुगंध आयुष्यभर समाजामध्ये दरवळत राहतो. असं कुठलं क्षेत्र नाहीये की ज्या क्षेत्रामध्ये आदरणीय आमदार महेशदादा लांडगे हे परिपूर्ण नाहीये. त्यांनी प्रत्येक क्षेत्राला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक सहकार्याला न्याय देण्याची भूमिका केली ना, हे फक्त दादाच करू शकतात. हे या मुलाखतीच्या माध्यमातून कळलं. आणि जेव्हा एखादा व्यक्ती बोलत असताना त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात ना, ते माणसाला निशब्द करून जातात. आणि हे निशब्द करणारे अश्रूच माणसाला सांगतात विकास झालाय, विकास घडलाय. दादा, तुम्ही आमच्या बरोबर आलात, इतक्या मनापासून बोललात, तुमच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी, ते मैत्रीचं नातं, या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने अंतकरणातून आल्यात. आणि हे अंतकरण, ही मैत्री सदैव तुमची अशीच राहो, त्या मैत्रीला दुष्ट लागणार नाही, हीच प्रार्थना करूया. तुम्ही आलात, वेळ दिलात. मी एवढंच सांगू इच्छितो आता. मला फक्त एकच विचारायचं आता तुम्ही सांगण्याच्या अगोदर की तुम्ही या शहराचे माजी महापौर, नगरसेवक, परंतु दादा तुमच्या आयुष्यामध्ये कृष्ण आहे, तुम्ही स्वतःला सुदामा समजता. मग मला फक्त आता एकच सांगा की हा सुदामा दादासाठी आता जनतेकडे काय मागणार? माझी भोसरी विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेला एक नम्रपूर्वक विनंती आहे. आजपर्यंत आपण अनेक नेते पाहिले, अनेक लोकनेते पाहिले, परंतु जो विकास दादांच्या माध्यमातून झाला, जो विश्वास दादांनी तुम्हाला दिला, त्या विश्वासाला पात्र राहून पुन्हा एकदा आपण दादांना या मतदारसंघामध्ये आपली सर्वांची सेवा करण्याची संधी द्या. आज मी आवर्जून तुम्हाला सांगेल, जे मत, लाख मोलाचं मत तुम्ही दादांना द्याल, त्या मतामधनं दादा तर आमदार होणार, दादा आमदार होतील, दादांची हॅट्रिकही होईल आणि त्याचबरोबर ते तुमचं एक मत दादांना या राज्याचा मंत्री बनवणार आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, या आपल्या भोसरी विधानसभेचा, या पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी म्हणून दादांना आपण पुन्हा एकदा संधी द्यावी. आपल्या विश्वासाला दादांनी आजपर्यंत तडा जाऊ दिला नाही, भविष्यातही दादा आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, ही आपणा सर्वांना नम्रपूर्वक माझी विनंती आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद दादा, तुम्ही आलात, मनापासून बोललात, तुमच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू त्या मैत्रीचं नातं सांगून गेलेत. हे अनंत नातं असंच कृष्ण सुदाम्यासारखं टिकून राहो, याच सदिच्छा तुम्हाला देतो. धन्यवाद.